सातारा जिल्ह्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम सध्या संथ गतीने सुरू आहे। अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यानं पर्यायी मार्ग सुरक्षित ठेवला नसल्यानं वाहनांच्या अपघातांचं सत्र सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून या परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। अशातच रस्त्याच्या कडेला टाकलेला मातीचा भराव खचल्यानं ट्रकचा अपघात झाला। मागील 4 दिवसांमध्ये हा 5वा अपघात आहे। कुठले दिशादर्शक फलक लावले नसल्यानं या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। आणि याच ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। कराड चिपळूण राज्य महामार्गावरती सध्या अपघाताचं सत्र सुरू झालेलं आहे। मी सध्या आहे वांजोळे गावच्या हद्दीमध्ये पाटण आणि संगमनगर धक्का या परिसरामध्ये ऑल ग्रेस कंपनीच्या माध्यमातून या रस्त्याचा ठेका घेतलेला आहे। आणि माझ्या पाठी पाहू शकता कशा पद्धतीनं पावसाळ्यामध्ये असा रस्ता उकरून ठेवलेला आहे। अद्याप ही काम कुठेही पूर्ण केलेलं एकंदरीत दिसत नाहीये। त्यामुळे काल या ठिकाणी 3 तास वाहतूक जाम झालेली होती। एक रस्त्यामध्ये ट्रकचं चाक अडकल्यामुळं या ठिकाणी वाहतुकीला खोळंबा झालेला होता। आणि आज आपण पहाटे सकाळी पाहतो तर या ठिकाणी रस्त्याचा भराव खचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि या भरावामध्ये एक मोठी गाडी ट्रक आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला दरीत कोसळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामुळे या ठेकेदाराकडून गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या बाबतीमध्ये कुठेही नियमावली पाळली जात नाही। आणि अशा पद्धतीने अनेक ठिकाणी रस्त्याचं काम हे खोदून ठेवलेलं आहे। गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस या परिसरामध्ये कोसळतोय आणि याचा फटका जो आहे तो या रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येकाला बसलेला पाहायला मिळतोय। आता येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणची वाहतूक सुरळीत होणार का रस्ता बंद होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणची जी काय आस्थापना आहेत ही देखील आता जनजीवन सगळं विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळतं। येणाऱ्या काळामध्ये पाऊस असा सुरू राहिला तर मात्र हा रस्ता बंद पडण्याच्या मार्गावर राहणार आहे। अनेक ठिकाणी साखव पूल आहेत त्या ठिकाणचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी काम हे अपूर्ण असल्यामुळं याचा फटका या सगळ्या आस्थापनावरती आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करून या ठिकाणून प्रवास करावा लागतोय। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।